परमेश्वराची भक्ती करण्यास आज आपण आपल्या घरी एकत्रित जमलो आहोत असा माझा विश्वास आहे। आणि आपण भक्तीत जाण्याआधी वचनात जाण्याआधी आपण एक गीत गाऊया आणि गीताने आपण भक्तीची सुरुवात करूया। कर ले कब्जा ए पाखरू, कर ले कब्जा ए पाखरू, कर ले कब्जा ए पाखरू, कर ले कब्जा है पाखरू, कर ले कब्जा है पाखरू, पाखरू 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 पाखरू। मालिक तू ही हर दम का है, मालिक तू ही हर दम का है, मरहम तू ही हर गम का है, मरहम तू ही हर गम का है। हर दम पे कब्जा, हर गम पे कब्जा, हर दम पे कब्जा, हर गम पे कब्जा, कर ले कब्जा है पाखरू, 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 पाखरू 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 पाखरू। राहें तुझसे जुड़ती रहे अब, राहें तुझसे जुड़ती रहे अब, हिकमत तुझसे मिलती रहे अब, हिकमत तुझसे मिलती रहे अब। राहों पे कब्जा, हिकमत पे कब्जा, राहों पे कब्जा, हिकमत पे कब्जा, कर ले कब्जा है पाखरू, 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 पाखरू 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 पाखरू। जब भी अपना मुँह मैं खोलूं, जब भी अपना मुँह मैं खोलूं, हिकमत के ही जुमले बोलूं, हिकमत के ही जुमले बोलूं। मेरे मुँह पे कब्जा, मेरी रूह पे कब्जा, मेरे मुँह पे कब्जा, मेरी रूह पे कब्जा, कर ले कब्जा है पाखरू, 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 पाखरू 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 पाखरू। तुझमें ही हर काम करूँ मैं, तुझमें ही हर काम करूँ मैं, जीवन तेरे नाम करूँ मैं, जीवन तेरे नाम करूँ मैं। काम पे कब्जा,
नाम पे कब्जा, काम पे कब्जा, नाम पे कब्जा, कर ले कब्जा है पाक रूह, कर ले कब्जा है पाक रूह, 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 पाक करूया. आमच्या जिवंत देव बापा, धन्यवाद करतो पुन्हा एक वार आजच्या भक्तीच्या समयाबद्दल. प्रार्थना करतो प्रभू, जे लोक या भक्तीसाठी एकत्रित झालेले आहेत तर प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर. तुझ्या वचनाच्या द्वारे तू बोल आणि या माध्यमातून जो जो व्यक्ती तुझं वचन ऐकेल त्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये कार्य कर दे बापा. पवित्र परमेश्वरा, आम्ही पुन्हा एक वार संबंध भक्ती तुझ्या हातामध्ये सोपून देतो आणि प्रभू तुझं गौरव व्हावं, तुझं महिमा व्हावं म्हणून तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. प्रभू तू ये आणि आमचं सहाय्य कर. येशूच्या नावानं प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण स्तोत्रसंहिता याचा 19वा अध्याय आणि ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण स्तोत्रसंहिता 19 वाचूया. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो. त्याचे शब्द निगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वारासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांना समंजस करतो. परमेश्वराची विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्राला प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी, सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोहोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. गुप्त दोषापासून मला मुक्त कर. तसेच धिटाईने केलेल्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. त्याची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत. आमेन. देवबाबाची स्तुती असो. पुन्हा एक वार आजच्या शब्बात दिवशी रविवारी आपण ऑनलाईन एकत्र आलेलो आहोत. वास्तविक पाहता आणि अनेक आठवडे झालेले आहेत. अशा प्रकारची आपली भक्ती सुरू आहे आणि अनेक लोक ऐकत आहेत. देवाचं वचन त्यांच्या अंतःकरणाशी भिडल्या जात आहे आणि वेगवेगळ्या कॉमेंट्स, वेगवेगळ्या लोकांचे आणि अशा प्रकारचे विचार मला ऐकायला मिळतात आणि त्यांना जे वचन आहे ते आशीर्वादित होत आहे. आणि खरोखर परमेश्वर अतिशय महान आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये देवाचा आत्मा कार्य करत आहे आणि म्हणून देवाचं आत्म्याचं कार्य हे सुरू आहे. अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी या दिवसांमध्ये पसरवत आहेत आणि लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यासंबंधीचं जे जागृतीकरण आहे त्यापासून अनेक सेवक देखील आता लोकांना आणि वंचित करू लागलेले आहेत. काही ठिकाणी मी
अशा प्रकारचं ऐकलं की अजून भरपूर वेळ आहे असं काही प्रचारकांचं म्हणणं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या येण्याबद्दलची ज्यांच्यामध्ये उत्सुकता नाही असे लोकच खऱ्या अर्थानं आणि ख्रिस्त विरोधी आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. अर्थात असं आपला तो विषय नाही आहे, परंतु आपण जे प्रभूचे आहोत ते आपण त्याच्या समक्षतेमध्ये त्याच्या सानिध्यामध्ये बसलेलो आहोत. आणि मागच्या एका संदेशामध्ये ख्रिस्ती जगतात 2 प्रकार आपण पाहिले होते. तसं अविश्वासणाऱ्या जगतातही 2 प्रकार आहेत. एक निर्माणकर्त्याचा नाकार करणारे आणि दुसरं निर्मितीमध्ये देव शोधणारे, परमेश्वर पाहणारे. निर्माणकर्त्याचा नाकार करणारे नास्तिक असतात. अशा लोकांना विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, सहकर्तृत्व याच्यावरती फार भरोसा असतो. देव वगैरे ह्या गोष्टी ते मानत नाहीत. आणि म्हणून या लोकांना जन्मापूर्वी आपण कुठं होतो, मेल्यानंतर कुठं जायचं या संबंधीचं ज्ञान नसतं, किंबहुना त्या गोष्टींचा ते कधी विचार करत नाहीत. आणि मनुष्याच्या जीवनात सर्वात महत्त्वाची हीच गोष्ट आहे, मरणानंतर काय. दुसरे प्रकारचे जे निर्मितीमध्ये परमेश्वर शोधणारे ते थोडेसे काल्पनिक जीवनामध्ये जगणारे असतात. आणि चंद्र, तारे, ग्रह, प्राणी, किंबहुना एखादा मनुष्यसुद्धा फार काहीतरी संत अशा प्रकारचा असला तर त्यालाही ते देव मानण्यामध्ये आणि अशा प्रकारचं आणि कमी करत नाहीत, त्यालाही ते देव मानतात. आणि म्हणून हे जे अशा प्रकारचे लोक आहेत, या लोकांसंबंधाने विचार केल्यानंतर खऱ्या निर्माणकर्त्याचा शोध करण्याची अशा प्रकारची गरज निर्माण होते, बरोबर की नाही. आणि म्हणून खऱ्या निर्माणकर्त्याचा शोध हा केवळ आणि केवळ पवित्र शास्त्र बायबल यामध्येच आम्हाला सापडू शकतो. कारण बायबल हे त्या निर्माणकर्त्याचंच लिखित अशा प्रकारचं पुस्तक आहे असं म्हणायला काय हरकत नाही. बायबलचा लेखकच मुळात निर्माणकर्ता परमेश्वर तो आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण बायबल उघडतो आणि त्याचं पहिलं पान, पहिलं अध्याय आणि पहिलं वचन जे आम्ही वाचतो त्या ठिकाणी प्रारंभी देवाने असं लिहिलेलं आहे. पहा, प्रारंभ, देव प्रारंभी होता. देवापासूनच या सृष्टीचा प्रारंभ झालेला आहे. तोच प्रारंभी आहे. त्याच्या अगोदर कोणी नाही, त्याच्या नंतरही कोणी होणार नाही. आणि म्हणून तिथं सुरुवात आहे प्रारंभी देवाने. उत्पत्ती या पुस्तकामध्ये बायबलचं पहिलं पुस्तक हे उत्पत्ती. आणि या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आणि आम्हाला या पहिल्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा प्रारंभ दिसतो. सृष्टीच्या निर्मितीचा प्रारंभ, मानव निर्मितीचा प्रारंभ, मानवाच्या पतनाचा प्रारंभ आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रारंभाकडे आम्ही या अध्यायामध्ये पाहतो. देवाला जेव्हा असा एखादा व्यक्ती दिसतो जो प्रत्येक आपल्या प्रारंभामध्ये त्याला प्रथम स्थान देतो. आपल्या दिनचर्येला सुरुवात करण्याच्या अगोदर, आपल्या कॉफीच्या अगोदर, आपल्या आणि वेगवेगळ्या नाश्त्याच्या अगोदर जेव्हा तो त्याला प्रथम स्थान देतो, आपल्या घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर जेव्हा तो त्याला प्रथम स्थान देतो, आपल्या आर्थिक बाबतीमध्ये देवाला प्रथम स्थान देतो, असा वेगवेगळ्या बाबतीमध्ये देवाला जो प्रथम स्थान देतो त्याच्यापासून तो प्रारंभ करतो. असा व्यक्ती
या भूतलावर अतिशय आशीर्वादित असतो आणि त्याच्या जीवाचा, त्याच्या आत्म्याचा परमेश्वर अतिशय मनापासून काळजी घेतो. आणि म्हणून या दिवसांमध्ये जर आम्ही देवाला प्रारंभीचं स्थान दिलं तर निश्चित आम्हाला देखील या बाबतीमध्ये आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण उत्पत्तीचा जो पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायाचे 2 वचनं वाचणार आहोत. पहिलं आणि दुसरं वचन. उत्पत्तीचा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जल निधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. या ठिकाणी 2 वचनं आम्हाला दिसतात. प्रारंभी देवानं आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली आणि मग लगेचच दुसऱ्याच वचनामध्ये आम्ही पाहतो आणि पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, देवाचा आत्मा तळपत होता. या 2 वचना संबंधाने ज्या वेळेला आम्ही आणि अशा प्रकारचं मनन करतो, थोडंसं लिखाणामध्ये आणि वाचत असताना आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं कठीण वाटत आहे की हे असं काय आहे. आकाश पृथ्वी निर्माण केली देवाने आणि लगेच आकारविरहित पण झाली. पण थोडं थांबा, मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी 2 गोष्टी आम्हाला लक्षात घेण्यासारख्या आहेत. बायबल हे प्राचीन हिब्रू भाषेमध्ये लिहिण्यात आलेलं अशा प्रकारचं पुस्तक आहे. त्याची जी ओरिजिनल भाषा आहे ती हिब्रू आहे आणि त्या हिब्रू भाषेमध्ये जेव्हा आम्ही पाहतो निर्मिती हा एक जो शब्द आहे, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. त्याच्यानंतर दुसऱ्या वचनाच्या पुढे जेव्हा आम्ही वाचतो त्या ठिकाणी 7व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे आपण पाहूया. असे देवाने अंतराळ केले. या ठिकाणी देवाने अंतराळ केले असं लिहिलेलं आहे. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. निर्माण हा शब्द त्या गोष्टीकरिता वापरण्यात आलेला आहे जी याच्या अगोदर कधीच अशा प्रकारची निर्मिती गेली नव्हती. प्रथमच एखादी गोष्ट जर देवानं ती निर्मिलेली आहे तर त्याला निर्माण केली असं म्हटलं आहे. परंतु जेव्हा आम्ही 7व्या वचनामध्ये वाचतो अंतराळ केले म्हटलेलं आहे. केले म्हणजे त्यांनी ते बनवलं. हा जो शब्द आहे याचं जे भाषांतर आहे ते म्हणजे असं ते की जे अगोदर निर्माण केल्या गेलं होतं परंतु आता त्याची पुनर्रचना अशा प्रकारची या ठिकाणी आम्हाला दिसते. आणि म्हणूनच या संबंध अध्यायामध्ये देवाच्या निर्मितीमध्ये थोडासा आणि कालावधी आहे. पहिलं वचन आणि दुसरं वचन याच्यामध्ये खूप मोठा कालावधी आहे. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली म्हणजे जे आम्ही पहिल्या अध्यायात पुढे नंतर वाचतो, चंद्र तारे ग्रह आणि या ज्या गोष्टी आहेत अंतराळ, या सर्व अगोदर जिथे वचन लिहिलंय आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्या कालावधीमध्ये हे सगळं निर्माण केलं गेलं होतं. पण पहिल्या वचनामध्ये आणि दुसऱ्या वचनामध्ये असं काहीतरी घडलं ज्याच्यामुळे पृथ्वी आकारविरहित आणि शून्य झाली. हिंदीमध्ये म्हटले बेडोल म्हणजे तिला निराकार झाली आणि रिकामी झाली. इंग्लिशमध्ये जर आम्ही वाचलं तर जणू काय ती रिकामी झाली. अंधकार त्या ठिकाणी होता. काहीतरी असं घडलं आणि म्हणून आम्हाला आज ते जे रहस्य आहे ते आज आम्हाला पाहायचं आहे. देवाच्या निर्मितीमध्ये
आणि देवानी 4 गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. 5वी गोष्ट कुठेही नाही आहे. त्यात पहिल्या 2 गोष्टी आम्हाला पहिल्या वचनामध्ये दिसतात. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. या आकाश आणि पृथ्वीमध्ये जसं मी म्हटलं अंतराळ होतं, पृथ्वी पण आहे, आकाश पण आहे. मग देवानं ते निर्माण केल्यानंतर देवदूत समूह निर्माण केला. देवानं जेव्हा देवदूत समूह निर्माण केला तेव्हा देवदूताचे 3 अशा प्रकारचे मुख्य देवदूत आहेत. पहिला मिखायल, दुसरा गॅब्रियल आणि तिसरा लुसिफर. मिखायल हा देवदूत, याच्याकडे एक देवदूताचा मोठा समूह होता. मिखायल हा युद्ध करणारा अशा प्रकारचा देवदूतांच्या समूहाचा एक आणि पुढारी होता, कमांडर होता. आणि गॅब्रियल हा निरोप देणारा, म्हणजे निरोप स्वर्गातून पृथ्वीवर जे निरोप आहेत ते निरोप देणारा अशा प्रकारचा जो देवदूत समूह आहे त्याचा तो एक मुख्य अधिकारी गॅब्रियल होता. आम्हाला माहिती की गॅब्रियलानी देवदूताला न पाठवता स्वतः तो मरियेकडे आला आणि मरियेला त्यांनी संदेश दिला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा. तो पुढचा भाग आहे. तिसरा लुसिफर हा पाखर घालणारा करूब असं म्हटलेलं आहे. देवाच्या आणि त्या स्वर्गाच्या आसनावरती असणारा आणि अशा प्रकारचा अतिशय सुंदर त्याचं वर्णन जर आम्ही पाहिलं तर यशायाचं पुस्तकामध्ये त्याचं वर्णन लिहिलेलं आहे. यशायाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 12वं वचन आपण प्रथम वाचूया. 14वा अध्याय आणि 12वं वचन असं लिहिलं त्या ठिकाणी. हे दैदिप्यमान ताऱ्या प्रभात पुत्रा, नाही का, तो अतिशय दैदिप्यमान अशा प्रकारचा आणि देवदूत होता. परंतु या देवदूताच्या आणि ज्याला आपण म्हणतो ना त्याच्या मनामध्ये गर्व आला. पहा या ठिकाणी देवदूत लुसिफर हा एक दूत होता, दिव्यदूत. त्याच्या मनामध्ये गर्व आला. तो काय मनामध्ये म्हटला 13वं वचन वाचूया आपण. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. या ठिकाणी हा जो देवदूत आहे याच्या मनामध्ये गर्व आला. असं काय झालं की त्याच्या मनामध्ये गर्व आला आणि तो अशा रीतीने म्हणू लागला की मी माझं एक वेगळं स्थान निर्माण करील, म्हणजे देवाच्या वरचढ होण्याचा त्यानं विचार केलेला आहे. पहा, देव हा योजनाबद्ध अशा प्रकारचा परमेश्वर आहे. आणि आपण जे वचन वाचलं, प्रारंभी देवानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. निर्मितीचा जनक हा परमेश्वर आहे. परंतु देव जे काही निर्माण करतो त्या निर्मितीच्या मागे त्याच्या योजना, त्याचे संकल्प असतात. देव असा नाही आहे की त्याच्या मनात आलं म्हणून त्याने ते केलं. देवाच्या मनामध्ये योजना होती. त्या योजनेनुसार त्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. आणि ती पृथ्वी अशा प्रकारे, जसं आपण मागच्या संदेशामध्ये पाहिलं की 3 प्रकारचे स्वर्ग, पृथ्वी, अंतराळ आणि तिसरं स्वर्ग. आणि म्हणून त्या पृथ्वीवर सुद्धा राज्य होतं. आणि उत्खनन करणारे लोक म्हणतात की
पूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, त्याच्यात डायनासोर होते वगैरे वगैरे प्राणी होते. आता नेमकं काय होतं हा भाग वेगळा आहे, परंतु ती पृथ्वी होती आणि त्या पृथ्वीवर बाग होती, एदेन बाग होती. ती एदेन बाग पृथ्वीवर होती आणि देवदूत जो आहे समूह तो अंतराळात त्याचं एक राहण्याचं ठिकाण होतं. अंतराळामध्ये आम्ही पाहिलं ते एक दुसरं स्वर्ग आहे. पहिलं पृथ्वी, दुसरं अंतराळ आणि तिसरं परमेश्वराचं राहण्याचं स्थान, सिंहासन. आणि अशा प्रकारे ती जी सुरुवात आहे पहिल्या वचनात, त्या सुरुवातीला हे होतं. आणि लुसिफर तिथे होता. जर आम्ही परत एहेजकेलाचं पुस्तक जर काढलं, एहेजकेलाचं पुस्तक याचा 28वा अध्याय, एहेजकेलाचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि 13वं वचन. देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास. हा, आता या ठिकाणी हाच तो लुसिफर त्या देवाच्या बाग एदेनमध्ये पण होता. म्हणजे ती बाग देखील त्याला दिलेली होती. आणि जणू काय तो या संबंध पृथ्वीवर आणि स्वर्गात जणू काय त्या सर्व गोष्टीचा तो एक प्रकारचा अशा रीतीनं एक अधिकारी होता आणि त्याच्या हातात सर्व सत्ता होती. मग असं काय झालं की त्याच्या मनामध्ये गर्व आला? देवाच्या सभेत, देवसभेमध्ये तो म्हणतो, देवाच्या सभेहून वचन जर आम्ही वाचलं 13वं वचन, यशायाचं पुस्तक याचा 13वा अध्याय, 14वा अध्याय आणि 13वं वचन जर आपण परत वाचूया. जो तू आपल्या मनात म्हणाला, जो तू आपल्या मनात म्हणाला, मी आकाशात चढेल, मी आकाशात चढेल, देवाच्या अंतराळाहून माझे सिंहासन उच्च करेल, माझे सिंहासन उच्च करील, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान हा, होईल. आता या ठिकाणी उत्तर भागातली जी देवसभा आहे त्या देवसभेमध्ये एक अशा प्रकारची आणि योजना देवानं या सर्व दिव्यदूतांना कळवली. आणि ती योजना त्यानं अशी सांगितली की मी या मातीपासून एक मानव निर्माण करणार आहे आणि तो मानव माझ्यासाठी अतिशय विशेष असणार आहे. आणि त्या मानवाला या सर्व पृथ्वीवरचा अधिकार मी त्याला देणार आहे आणि त्या मानवाच्या सेवेकरिता तुम्ही आणि अशा प्रकारचं कार्यरत असणार आहात. हे देवाचं जे काही योजना आहे ती प्रगट झाल्यानंतर मग या लुसिफरच्या मनामध्ये अशा प्रकारचा आणि विचार आला की माझं स्थान, माझं अशा प्रकारचं अधिकार हे सगळं एक आणि क्षुल्लक मातीपासून निर्माण झालेल्या मानवाकडे जातंय. म्हणून त्याच्या मनात हा अधर्म आला. आणि पवित्र शास्त्रात म्हटलेलं आहे की तो आणि अशा रीतीनं स्वर्गातून फेकल्या गेला आणि लुसिफर नावाचा देवदूत सैतान झाला. त्या पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये नेमकं काय घडलं हे आपण अशा रीतीनं पक्क सांगू शकत नाही, परंतु मी हे निश्चित सांगू शकतो की एक मोठं युद्ध झालं आणि ज्यामध्ये पृथ्वी आकार विरहित झाली, सर्व आणि अंधकार झाला, कारण त्या लुसिफरमध्ये अधर्म अशा प्रकारचा शिरला. आणि मग दुसऱ्या वचनामध्ये देव म्हणतो पृथ्वी आकार विरहित आणि शून्य झाली आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर देवाचा आत्मा तळपत होता. सर्वात प्रथम देवानं जर काय केलं असेल तर ते वचनामध्ये आम्ही पाहतो. त्या ठिकाणी उत्पत्तीच्या 3ऱ्या वचनामध्ये, उत्पत्तीचं पुस्तक 1ला अध्याय आणि 3रं वचन,
तेव्हा देव बोलला, हा. प्रकाश हो, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आणि प्रकाश झाला. पुढं देवाने प्रकाश पाहिला हा. की तो चांगला आहे. चांगला आहे. आणि देवाचे प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. याच ठिकाणी देवाने विभक्तता केलेला आहे. प्रकाश आणि अंधकार यांना एकमेकापासून वेगळं केलं आहे. प्रकाश म्हणजे देवाचा प्रकाश, देवाची पवित्रता, देवाचं सानिध्य, देवाचं सामर्थ्य. अंधकार म्हणजे सैतानाची आणि अशा प्रकारचं सामर्थ्य, सैतानाचं कुयुक्त्या, सैतानाच्या सगळं आणि वाईट गोष्टी, हा अंधकार आहे. शास्त्र सांगतं देवाने प्रकाश आणि अंधकार वेगळे केले. इथे हे आम्हाला दिसत आहे की आता पुन्हा परमेश्वर रिमेकिंग करत आहे. आणि म्हणून आम्ही पुढे पाहतो की त्यांनी अंतराळ केलं. जसं 7 वचन आपण वाचलं, त्याने अंतराळ केलं. जर आपण उत्पत्तीचा पहिला अध्याय पूर्ण वाचला तर त्या सगळ्या अध्यायामध्ये हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, देवाने निर्माण केलं, हे चांगलं आहे असं शब्द आलेला आहे. आपण घरी वाचा. एकच अशा प्रकारची आणि पुनर्रचना करत असताना देवानं अंतराळ केलं असं म्हटलेलं आहे. परंतु देवानं त्या अंतराळाबद्दल काही एक अशा प्रकारची आणि वक्तव्य केलेलं नाही. का? कारण त्या अंतराळात तो लुसिफर जो सैतान झाला आणि त्याच्याबरोबर असलेले जे दूत त्या अंतराळात शिरले. पुन्हा त्यांनी आपलं ते जे काही जागा आहे ती पुन्हा त्यांनी आपल्या ताब्यात घेतली. आणि म्हणून देवानी त्या पुनर्रचनेबद्दल काही एक वक्तव्य केलं नाही. अन्यथा बाकी सगळ्या गोष्टी आपण पहिल्याच वेळेला पाहिलं, प्रभूने पाहिलं की प्रकाश वेग पाहिला की तो चांगला आहे. प्रकाशाबद्दल प्रभू म्हणतो की तो चांगला आहे. आणि म्हणून पुढे देखील सर्व निर्मित करत असताना ते चांगलं आहे, ते चांगलं आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला हे दिसतं की पहिलं वचन आणि दुसरं वचन याच्यामध्ये हा एक मोठा इतिहास आहे. तो का लिहिला गेला नाही? देव या बायबलचं लेखक आहे. देव आपल्या स्वतः संबंधीची परिचय बायबलद्वारेच जगाला करून देतो. सर्वात पहिलं देवाचं परिचय आम्हाला प्राप्त होण्याचं पहिलं अशा प्रकारचं जे काही शब्द असेल, लिखाण असेल ते म्हणजे बायबल आहे. आणि देवाचं वचन आहे, देवाचं शब्द आहे. आणि म्हणून ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बायबल हे देवानं मनुष्याकरता लिहिलं. आणि म्हणून मनुष्याला त्याला जे योग्य अशा प्रकारचं आणि अशा रीतीनं दाखवायचं आहे ते त्या ठिकाणी आहे. म्हणून तिथे सैतानाचा उल्लेख आलेला नाही, त्याच्याशी काही घेणं नाही त्याबद्दल. म्हणून प्रभूनं पुढच्या अध्यायामध्ये जसं आपण यशया एचकेलमध्ये तिथे त्याचा तो उल्लेख आलेला आहे. परंतु त्याचा संदर्भ या पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये आहे. आणि म्हणून पुन्हा देवानं पृथ्वी निर्माण केली. मग पहिल्या निर्मितीमध्ये 2 गोष्टी आम्ही पाहतो. देवानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, चंद्र तारे ग्रह सगळं निर्माण केलं, पूर्ण गॅलेक्सी निर्माण केली. सैतानाच्या त्या आणि अशा प्रकारच्या लुसिफरच्या दिव्यदूतातून सैतान होण्याच्या त्या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी अंधार आला. आणि तो अंधार जरी आला तरी देवानी जी आपली योजना प्रगट केली ती कधीच, देवाची योजना कधी विफल ठरत नाही. सैतान तिथे आड आला तरीसुद्धा देवानी पुन्हा ती पुनर्रचना करण्यास सुरुवात केली. म्हणून आम्हाला बाकीच्या अध्यायामध्ये पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि मग पुन्हा पृथ्वीला आकार दिला, पुन्हा चंद्र आणि तारे. आणि मग पुढे जेव्हा आम्ही 25व्या वचनामध्ये वाचतो, 25वं वचन उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि त्याचं 25वं वचन,
असे प्रत्येक जातीचे वनपशु, हा ग्रामपशु हा. व जमिनीवर रांगणारे जीव हा. देवाने निर्माण केले. हा या ठिकाणी निर्माण शब्द आले पुन्हा एकदा. आता देवानं जीवसृष्टी प्रथम निर्माण केली पृथ्वीवर. ग्रामपशु वनपशु हे जे काही तिथं लिहिलेलं आहे, इथं निर्मिती हा शब्द इथं आलेला आहे. जिथं निर्मिती आहे ते प्रथम आहे, बाकी इतर जे काही आम्ही पाहतो ते पुनर्रचना आहे. आणि म्हणून जीवसृष्टी निर्माण केली. त्याच्यानंतर पुन्हा 27व्या वचनामध्ये काय म्हटलंय? देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण हा केला. देवाने आपल्या प्रतिरूपाचा पुन्हा या ठिकाणी मनुष्य निर्माण केला. आत्मा अशा प्रकारची निर्मिती, जीवसृष्टी आणि आत्मासृष्टी. मानव हा आत्मा आहे, देवाचं स्वरूप. तो म्हणतो आपल्या प्रतिरूपाचा, आणि म्हणून आम्ही देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. देवाचं स्वरूप आम्ही आहोत, नाही का? कोणी प्राणी देवाचं प्रतिरूप होऊ शकत नाही. म्हणून देवानं ते वेगळं निर्माण केलं. मानव निर्माण करत असताना त्यानं मातीचा मनुष्य निर्माण केला असं म्हटलं आहे. आणि नर आणि नारी अशी ती निर्मिली आहे. मग आम्ही या ठिकाणी पहिली गोष्ट जडसृष्टी निर्मिती, दुसरी देवदूत निर्मिती, तिसरं जीवसृष्टी निर्मिती, आणि चौथं मानव आत्मा सृष्टी निर्मिती. या 4 निर्मितीमध्ये 5वी कुठेही आम्हाला दिसणार नाही. आणि मग आम्ही पाहतो की तिसऱ्या अध्यायामध्ये देव जेव्हा मानव निर्माण करतो आणि त्या मानवाला त्या एदेन बागेत ठेवतो. पहा, एदेन लावली म्हटलंय, तिथं पुन्हा ती एदेन, तिथं त्यांनी पुनर्रचना केली एदेन बागेची. आणि आता एजकेलाच्या 28व्या अध्यायात आम्ही पाहतो की ती जी एदेन बाग होती, त्या एदेनेमध्ये तो लुसिफर देवदूत होता. त्यावेळेला तो राहत असे, परंतु ते त्याच्याकडून काढून घेतला. आता ती एदेन बाग आता ते देवानं आदाम आणि हवेला दिली आणि त्यांना सांगितलं, आज्ञा दिली की सर्व जातीच्या झाडाची फळं खा, परंतु बरे आणि वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका. या ठिकाणी 3ऱ्या अध्यायात आम्ही पाहतो शैतान सापाच्या रूपामध्ये येतो आणि हवेला फसवतो. आणि मग हवा त्याच्या आणि बोलण्यामध्ये फसते, फळ खाते आणि आपल्या पतीला आदामाला देते आणि दोघंही फळ खातात. आणि वचनात असं लिहिलेलं आहे की मग ते नग्न आहेत असं त्यांना दिसतं, नाही का? मग आपण पाहूया 3रा अध्याय. जर आम्ही 3रा अध्याय पाहिला आणि त्याचं 7वं वचन, अध्याय 3रा आणि वचन 7वं उत्पत्तीचा. तेव्हा त्या उभयताचे डोळे उघडले हा. आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. बस या ठिकाणी फळ खाता क्षणी त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना दिसले. काय यापूर्वी ते कपडे घातलेले होते? देवानी त्यांना वस्त्र दिली होती आणि ती वस्त्र म्हणजे प्रकाश वस्त्र. देवाची आज्ञा मोडतात क्षणी देवानी त्यांच्याकडून, त्यांच्यातून तो जो प्रकाश, ते जे त्यांचं दैवित्व, ते सर्व काढून घेतलं. आणि मग त्यांनी स्वतःला पाहिलं तेव्हा ते नग्न आहेत असं त्यांना समजलं. देव हा दाता आहे, देणारा आहे. ज्या गोष्टी तो देतो त्या तो परत घेत नाही. उत्पत्तीच्या 1ल्या अध्यायामध्ये जेव्हा परमेश्वरानं आदाम हवा निर्माण केली तेव्हा देवाने आणखीन एक गोष्ट त्यांना दिली. 26वं वचन, उत्पत्तीचा 1ला अध्याय आणि 26वं वचन वाचूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू.
समुद्रातील मासे, हा. आकाशातील पक्षी, ग्राम पशु व हा. अवघी पृथ्वी हा. आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी ह्यावर ते सत्ता चालवतात. सत्ता चालवतील. 27व्या वचनात काय लिहिलंय? देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. हा. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. हा. नर व नारी अशी ती निर्माण केली. बर, त्यांना सत्ता आणि अधिकार देवानं दिला. सत्ता गाजवा म्हटला, सत्ता चालवा म्हटला. अधिकार असताना, सत्ता असताना मानवानं ती सत्ता गाजवण्याची आवश्यकता होती. सापाच्या रूपात त्या ठिकाणी सैतान शिरला, गोड गोड बोलू लागला, नाही का? आणि म्हणून वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? 10वा अध्याय 10वं वचन आपण वाचलं योहानाचं, आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की चोर येतो चोरी करायला, घात करायला, नाश करायला. तो चोर चोरी करायला आला, त्यांचा घात करायला आला, तरी त्या स्त्रीला समजलं नाही. वास्तविक पाहता अधिकार दिला होता. ती जर म्हटली असती, अरे सैताना दूर हो, का तुला जाणून घ्यायची गरज आहे, देवाने काय सांगितलं ते, त्याला पळ काढावा लागला असता, कारण अधिकार दिला होता. परंतु काय होतं, गोड 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 बोलून त्यानं जणू काय त्यांना फसवलं आणि जणू काय त्यानं देवाची आज्ञा मोडण्यास त्यांना भाग पाडलं. आणि त्यांनी देवाची आज्ञा मोडल्यामुळे तो जो काही अधिकार त्यांना दिला होता, तो अधिकार आता सैतानाने जणू काही त्यांच्याकडून हिरावून घेतला. आणि म्हणून आज आम्ही पाहतो ना, या भूतलावर सैतान सत्ताधीश आहे. म्हणूनच तर या जगात देव नाही म्हणणारे लोक आहेत, आणि वेगवेगळ्या ठिकाणी देव, जिवंत देव असतानाही आपल्या मानवी कल्पनेने देवाला निर्माण करणारे लोक आहेत, आणि देवाचं स्थान शोधणारे लोक आहेत. का? कारण सत्ता आहे आज या भूतलावर त्या सैतानाची. परंतु देवानं उत्पत्तीचं 15वा अध्याय, जेव्हा देवानं झाडाझडती घेतली या तिघांची, त्यावेळेला उत्पत्तीचं 3रा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये एक महत्वाची अशा प्रकारची भविष्यवाणी केली. ती वाचूया आपण. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. ही जी काही भविष्यवाणी आहे, देवानं सैतानाला आणि पुढे काय घडणार आहे हे सांगितलं. आणि त्याने सांगितलं, स्त्रीचं संतान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर त्या सैतानानं जो आमचा अधिकार हिरावून घेतला, तो आम्हाला परत मिळवून देण्यासाठी या भूतलावर आला. जर आम्ही देवाचं वचन बारकाईनं अभ्यासलं तर देव योजनाबद्ध परमेश्वर आहे, आणि त्या योजना तो अगोदर त्याच्या डोक्यामध्ये सर्व योजना आहेत. असं काय नाही आहे की देवाला सैतानाच्या मनामध्ये घमेंड आली आणि मग तो सैतान झाला, आणि मग देवाला असं वाटलं, अरे हे तर आपण विचार केलाच नव्हता. मग एकदम एदेन बाग बनवली आणि मानवाला तिथं ठेवलं, आणि तिथं सर्पाच्या रूपात सैतान आला, आणि मग परत विचारात पडला, अरे हे तर आपण विचार केलाच नव्हता की इथं सैतान येईल आणि फसवल. असं नाही आहे. परमेश्वर हा परिपूर्ण प्रभू आहे, परिपूर्ण देव आहे. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराची योजना ही पूर्ण असते. जे होणार आहे त्याला ते अगोदरच समजतं, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होणार होत्या या परमेश्वराला समजल्या, आणि म्हणून त्यानं तो उपाय आपल्या मनात अगोदरच ठरवलेला होता. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं ना की मनुष्याची निर्मिती जेव्हा होते, माझा जन्म झाला तेव्हा मी कुठे होतो हे या जगातल्या कोणालाच समजणार नाही.
पण तुम्हाला आणि मला समजेल. पहा, आम्ही वाचूया योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय, त्याची काही पहिली वचनं आपण वाचूया. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिली 2-3 वचनं आपण वाचूया. प्रारंभी शब्द होता, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता, आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता, आणि तोच प्रारंभी देवासह सर्व होता. काही त्याच्याद्वारे झाले, सर्व काही त्याच्याद्वारे झाले, आणि जे काही झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. ते त्याच्या वाचून झाले नाही. आता या ठिकाणी प्रारंभी, आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकात वाचतो, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. शब्द, प्रारंभी शब्द होता. शब्द म्हणजे काय हो? शब्द म्हणजे आवाज, शब्द म्हणजे वाणी नाही, शब्द म्हणजे विचार. प्रारंभी शब्द होता म्हणजे प्रारंभी निर्माणकर्त्याच्या विचारात योजना होती. आणि शब्द, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. ती योजना त्याच्या सह आहे, त्याच्या बरोबर आहे. शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तो विचार, देवाचा विचार, देवाच्या मनात तो विचार आहे. विचार म्हणजे देवानं प्रारंभ जेव्हा केला ना, आकाश पृथ्वी निर्माण केली, प्रारंभ जेव्हा केला ना, तेव्हाच ती योजना आखली. आज जे आम्ही म्हणतो ना की प्रभू येशू ख्रिस्त येणार आणि नंतर आम्ही त्या ठिकाणी देवाच्या सानिध्यामध्ये स्वर्गामध्ये राज्य करणार आणि स्वर्गात असणार, स्वर्गाचं सुख उपभोगणार, या ज्या काही गोष्टी आहेत ना, प्रारंभीच ते विचार देवाच्या मनात होते. त्या विचारांची योजना आखता आखता या सगळ्या गोष्टी देवाने पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून त्या विचारात असताना, देवाच्या विचारात ही गोष्ट आलेली आहे की लुसिफर सैतान होईल आणि तो मी निर्माण केलेल्या माणसाला फसवेल आणि त्याच्यावर सत्ता गाजवेल. याकरता मी काय केलं पाहिजे? त्या विचारात, प्रारंभीच देवाच्या त्या विचारात होतं की मी स्वतः मानव देह धारण करेल मनुष्याला वाचवण्यासाठी. तो विचार प्रारंभीच त्याच्या मनात होता. आणि म्हणून आम्ही कधी असं म्हणतो आपण देवाचं प्रतिरूप आहोत असं का परमेश्वरानं म्हटलेलं आहे? याचं कारण आहे, तुम्हाला आणि मला किंवा आदामाला निर्माण करण्याच्या अगोदर देवाच्या विचारांमध्ये आपला पुत्र होता की जर मला पुत्रत्व म्हणून या भूतलावर अशा प्रकारचं देह धारण करायचं आहे तर कशा रीतीनं मी असलं पाहिजे? नाक, डोळे, कान, आहे की नाही, कशा रीतीनं चेहरा, ह्या सगळ्या गोष्टी देवानं आपल्या विचारांमध्ये, आपल्या योजनेमध्ये पाहिल्या. आणि पहिले पुत्रत्व, तो जो पुत्र या भूतलावर तुमच्या आणि माझ्यासाठी येणार होता, त्या पुत्रत्वाची पहिले कल्पना केली. आणि मग परमेश्वर म्हटला हाच, असाच, याच प्रतिरूपाचा आता मी आदम बनवतो. आणि मग त्याने मातीचा आदम बनवला. प्रेज द लॉर्ड. ही देवाची विचार आहेत. म्हणून शास्त्र सांगतं प्रारंभी शब्द होता म्हणजे देवाचे विचार, देवासंती होते, देवाबरोबर होते, देवच होते. आणि मग पुढे असं म्हटलं आहे, पुढे वाचूया आपण त्या वचनांमध्ये. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता आणि त्याच्याद्वारे सर्व काही झाले. त्याच्या विचारांच्या वाचून त्या ठिकाणी काय म्हटलंय? त्याच्या वाचून. वाचूया परत वचन आपण. प्रारंभी शब्द होता, शब्द हा. देवासह होता, हा. आणि शब्द देव होता, हा. तोच प्रारंभी देवासह होता. देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे सर्व झाले, काही त्याच्याद्वारे झाले. आणि जे काही झाले जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले त्याच्या नाही. वाचून.
म्हणजे दुसरं काही त्याच्यामध्ये आलं नाही. मानव आपली योजना करत असताना वेगवेगळ्या गोष्टी विचार करतो, नाही का. एखादा मनुष्य घर बांधतो आणि मग घर बांधत असताना मग इकडे एक खोली असेल, इकडे एक खोली असेल, इकडे बाथरूम असेल, इकडं किचन असेल, आणि मग सगळं तयार करतो. आणि मग तयार झाल्यानंतर परत डोक्यात काहीतरी विचार येतो आणि ते बांधलेलं असतं ना, त्या बांधलेल्या ह्याच्यात मग परत तो कॉन्ट्रॅक्टरला म्हणतो, नाही इकडं नको आपल्याला किचन, आता इकडं पाहिजे, नाही इकडं नको, आता आपल्याला इकडं बेडरूम पाहिजे. हा मानवी स्वभाव आहे. देवाचा स्वभाव असा नाही. त्याच्या विचारात जे होतं ते तसंच्या तसंच त्यानं ते निर्माण केलं. त्या विचारांच्या वाचून दुसरा तिसरा विचार परत त्याच्यात आला नाही. शब्द म्हणजे विचार, हे नेहमी लक्षात घ्या. आणि मग पुढे असं म्हटलंय, त्याच्या वाचून पुढे काय म्हटलंय, सर्व काही त्याच्याद्वारे झाले, त्याच्याद्वारे झाले, आणि जे काही झाले त्याच्या वाचून झाले नाही, त्याच्या ठाई जीवन होते, त्याच्या ठाई जीवन होते. व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो. तरी अंधकाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठवलेला एक मनुष्य. आता या ठिकाणी प्रकाश म्हणजे देवाचा स्वभाव. तो प्रकाश, अंधकार त्याला ग्रासत नाही. देवाने पहिलेच अंधकार वेगळा केलेला आहे. आणि म्हणून तो जो प्रकाश आहे, तो प्रकाश, तो परमेश्वर आहे. तो स्वतः आता मानव देह धारण करून या भूतलावर येणार आहे. आणि म्हणून मग पुढे असं म्हटलं आहे की 14वं वचन, जर आम्ही पहिला अध्याय 14वं वचन वाचलं, 14व्या वचनामध्ये म्हटलं आहे की शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिलं. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असं होता. आता या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की हा जो काही शब्द देही झाला, देवाचा जो विचार पूर्वीपासून त्याच्या आणि विचारांमध्ये होता, तो विचार आता या ठिकाणी देह स्वरूपामध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही वाचतो की कुमारी मरिया हिच्याजवळ देवदूत गॅब्रिएल आला आणि त्यांनी निरोप दिला. आणि मग तिने विचारलं की हे कसं होईल वगैरे वगैरे. आता तो एक वेगळा इतिहास आहे. कदाचित आपण नाताळापर्यंत गेलो तर त्या संबंधाने देखील सखोल अशा प्रकारचं आणि अभ्यास आपण करणार. परंतु या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट पाहायची आहे, ती म्हणजे देव योजनाबद्ध आहे. आणि त्याच्या विचारांमध्ये जे आहे, त्याच्या विचारात जे आहे ते घडत गेलं. प्रभू येशू ख्रिस्त देह धारण केला आणि तो या जगात आला. आणि त्याने तुमच्या आणि माझ्या पापाबद्दल, पहा, ही देवाची आणि प्रेमळ योजना आहे, प्रीतीची योजना, किती महान योजना. तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्ग सोडून तो किती नम्र झाला, देह धारण केलं, तो या जगात आला, तुमच्या आणि माझ्याकरिता वधस्तंभावरती प्राण अर्पण केला. एक आज्ञाभंग केल्याचं पातक, एकाच्या पातकामुळे. म्हणून वचनामध्ये म्हटलं आहे की पहिला आदाम हा पाप करणारा, परंतु दुसरा आदाम येशू ख्रिस्त हा जीवन देणारा ठरला. आणि तोच ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला जीवन देणारा ठरला. प्रियांनो, ही सर्वात चांगली सुवार्ता आहे. मला तुम्हाला सांगू द्या, या दिवसांमध्ये आम्ही पाहत आहोत, लोकांना प्रश्न पडत आहे, काय झालंय, काय होणार आहे, काय पुढं घडणार आहे. देवानी सगळं आपल्या वचनामध्ये आणि ते लिहून ठेवलेलं आहे, आम्हाला दिलेलं आहे. आम्ही ते वाचल्यानंतर आम्हाला समजतं. या दिवसांमध्ये मी असं पाहतो की लोक इतरांना धीर देण्यासाठी आणि कार्यरत झालेले आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, ज्या व्यक्तीने आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलेलं आहे ना, त्याला
किती कोरोना आले आणि कोरोनाची कितीही आणि वर्जन आले तरी त्याला कोणत्याच गोष्टीची भीती वाटणार नाही. भय हे त्या व्यक्तीमध्ये नाही आहे, कारण देवाची सरळ आणि उत्तम आणि परिपूर्ण योजना त्याला समजलेली असते. प्रियांनो, तुम्हाला समजली का देवाची योजना? त्याने त्याचा पुत्र पाठवला, त्या पुत्राच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला आणि खंडून घेतलं आणि तुम्हाला आणि मला पुत्रत्व दिलं आणि आता तुम्ही आणि मी त्याचे पुत्र आहोत. त्याचा पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि तोच पवित्र आत्मा जर आम्हाला परिपूर्ण भरतो, तोच पवित्र आत्मा या जगात काय जरी झालं तरी तोच पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला स्वर्गात घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हीच तर ती सुवार्ता आहे. एकच गोष्ट आहे, त्याला जीवन देणे. आणि ज्याने येशूला जीवन दिलं आहे त्याला कोणत्या प्रकारची धीर धरा, भिवू नका, घाबरू नका आणि प्रभू अजून यायला टाईम आहे असं काही वक्ते म्हणतात, अजून ती वेळ आलेली नाही. हे सगळं खोटं शिक्षण आहे. आणि म्हणून आम्हाला परिस्थितीनुसार सावधगिरी बाळगली पाहिजे आणि आम्हाला प्रभूला समर्पित झालं पाहिजे. जो व्यक्ती देवाला समर्पित आहे त्याला देवाचा आत्मा चालवतो. माझ्या प्रियांनो, आज तुम्ही आणि मी देवाला समर्पित आहोत काय? समर्पित व्हा. जगानं निर्माणकर्त्याला नाकारलं, परंतु त्याच निर्माणकर्त्यानं तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केलं. एक रहस्यमय गोष्ट सांगू का तुम्हाला? सांगतो. इबिस्कराचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 3 वचन पहा. देवाच्या विचारांमध्ये आम्ही होतो की नाही ते. 1 अध्याय 3 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव हा. व पिता धन्यवादित असो. हम्म. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन हा. आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हां, त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे हा. म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. जगाच्या स्थापनेपूर्वी त्यानं काय केलं? तुम्हाला आणि मला निवडून घेतलं. जेव्हा प्रारंभी देवानं आकाश पृथ्वी निर्माण केली तेव्हाच त्याच्या विचारांमध्ये तुम्ही आणि मी होतो. हे लक्षात घ्या. फक्त तुम्हाला आणि मला त्याच्यामध्ये पवित्रतेत जीवन जगायचं आहे आणि पवित्रतेत जगण्याकरता त्याने तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा पण दिलेला आहे. काय कठीण आहे? काहीच कठीण नाही आहे. घाबरण्याची काहीच गरज नाही. जो व्यक्ती देवापासून दूर आहे, जो व्यक्ती हे संदेश आणि अशा प्रकारचे सिरियस घेत नसेल आणि याकडे लक्ष देत नसेल, त्याला निश्चित मला तुम्हाला सांगू द्या भ्यायची गरज आहे आणि त्याला थरथर कापायची गरज आहे. पण जो व्यक्ती हे संदेश आपल्या मनावर घेतो, त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं आणि घडण करतो आणि प्रयत्नशील राहतो, घाबरायची काही गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्त आज आला काय आणि 10 वर्षांनी आला काय, तो येशू ख्रिस्ता बरोबर जाईल. खरोखर प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठी त्यानं जे केलं त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याचं गौरव करूया, कारण तो प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनाचा आणि सर्वस्व आहे. त्या तुमच्या आणि माझ्या जीवनाचा तो अधिकारी आहे. त्यानं तुम्हाला आणि मला ते अधिकार पुन्हा मिळवून दिलेले आहे. जे सैतानाने हिसकावून घेतले होते ते अधिकार ख्रिस्त येशूमध्ये आता आम्हाला पुन्हा मिळालेले आहेत. काय घाबरायची गरज आहे? अधिकारवाणीनं आम्ही सैतानाला आमच्यापासून दूर घालवू शकतो. आणि हीच आता ती वेळ आहे. घाबरू नका, भिवू नका. भेकडतेचा आत्मा ज्याच्यामध्ये आहे स्वर्गात जाणार नाही म्हटलेलं आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की ते स्वर्गात जाणार नाही. आम्ही भेकड नाही आहे, आम्ही धैर्यवान आहोत. देवाचा आत्मा आमच्या बरोबर आहे आणि म्हणून या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला निश्चित आशीर्वादित करो. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. पवित्र आमच्या जिवंत देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो देवा. या वचनातून तू आमच्या संगती बोललेला आहेस. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. आज सत्य
जो ऐकणार आहे त्या प्रत्येकाला प्रभू कळलेला आहे आणि त्या तू स्वतंत्र केलेला आहेस आणि ती स्वतंत्रता प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीचं जीवन तुझ्या समोर आहे आज प्रभू देव बापा. या महामारीमध्ये आपल्या लोकांची तू काळजी घेत आहेस. निश्चित आणि निश्चित तुझे लोक आणि तुझ्या येण्यापर्यंत सुरक्षित अशा प्रकारचे या भूतलावर असणार आहेत. जगात उलथापालथ झाली, दावीद स्तोत्र करता म्हणतो, आणि पृथ्वी उलथीपालथी झाली आणि पर्वत कोसळून सागर तळी बुडाले तरी मी भिणार नाही. होय प्रभू, कारण आमचा निर्माण करता, जगाचा निर्माण करता, सृष्टीचा निर्माण करता आमच्या बरोबर आहे, आमच्या मध्ये आहे. प्रभू तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो. प्रत्येक आणि प्रभुदेवा आणि व्यक्तीसाठी, देशासाठी, देशातल्या सर्व प्रभुदेवा मंत्र्यांकरिता आणि पंतप्रधानांकरिता आणि जगातल्या सर्व अधिकाऱ्यांकरिता आम्ही प्रार्थना करतो. पवित्र देवा, आणि तू चालव आणि तुझं गौरव, तुझं महिमा होऊ दे. प्रभुदेव बापा, आम्ही सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो आणि तुला समर्पित होतो. येशू ख्रिस्ताच्या नावानं प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता प्रभू तुझ्या प्रिय लेकरांवर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.